अध्यक्ष आदरणीय माननीय प्राध्यापक डॉक्टर शरद गायकवाड सर यांना मी मार्गदर्शन करण्यासाठी आमंत्रित करतो. ज्या महामानवांनी योगदान दिलं त्यामध्ये महात्मा चारबाग, सिद्धार्थ गौतम बुद्ध, बुद्धाच्याच मानवतावादाचा वसा वारसा चालवणारे सम्राट अशोक, राष्ट्रसंत कबीर, 11व्या शतकामध्ये ज्यांनी जातीभेद मोडीत काढण्यासाठी म्हणून आपल्या शिष्यांना मान महाराजांच्या घरचंच मी भोजन ग्रहण करेन असं सांगून आपल्या शिष्यांना मानवाड्यात आणि महारवाड्यात भिक्षा मागण्यास भाग पाडलं आणि त्यांच्याच घरचं अन्न ग्रहण केलं ते महानुभाव संप्रदायाचे चक्रधर स्वामी 12व्या शतकामध्ये मातंग आणि ब्राह्मण असा विवाह ज्यांनी घडवून आणला आणि जात्यांताला गती दिली ते महात्मा बसवण्णा, राष्ट्रमाता जिजाऊ माँसाहेब, छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज, राष्ट्रपिता महात्मा ज्योतिबा फुले, राजर्षी शाहू महाराज, बोधिसत्व परमपूज्य विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, सत्यशोधक साहित्य सम्राट अण्णाभाऊ साठे, तट्या बिल्ल उमाजी नाईक, बिरसा मुंडा, रामस्वामी पेरिया, अहिल्याबाई होळकर, उमाजी नाईक, राष्ट्रसंत गाडगेबाबा आणि कर्मवीर भाऊराव पाटील या सर्व महापुरुषांच्या विचारांना, कार्याला, तत्वज्ञानाला सुरुवातीला विनम्र असं अभिवादन करतो. आज या सोलापूरच्या ऐतिहासिक अशा नगरीमध्ये ऐतिहासिक अशी मातंगांची परिषद, आंबेडकरी मातंगांची परिषद या ठिकाणी आयोजित करण्यात आलेली आहे. या परिषदेचे उद्घाटक माननीय राक्षस साहेब, विचारपट्ट्यावरील सर्व मान्यवर, विचार मंचासमोरील सुकुमार कांबळे सर आणि सर्व आपण मान्यवर, आपणा सर्वांना या परिषदेच्या निमित्तानं आणि उद्या येऊ घातलेल्या विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या आपणा सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा. खरं तर बांधवांनो, आज आपण जाती जातीत भांडत बसलोय, जाती अंतर्गत भांडत बसलोय. काळ खूप मोठा कठीण आलेला. या देशाची अवस्था कधी नव्हे एवढी अशी दयनीय अशा स्वरूपाची झालेली आहे. आजच्या देशाचं नाव भारत असताना सुद्धा घटना समितीनं ठरवलेलं आहे या देशाला भारत म्हणायचं. आम्ही भारताचे लोक म्हटलेला, तरी भारताला भारत न म्हणता हिंदुस्थान हे कुठल्या तरी एका विशिष्ट गोष्टीचं नाव घेतलं जातं. ही या घटनेशी केली जाणारी प्रार्थना आहे. अभिव्यक्ती स्वातंत्र्य, आज मी बोलतोय, मी प्राध्यापक आहे, थोड्या वेळाने माझ्यावर गुन्हे दाखल होणार नाहीत याची शक्यता नाकारता येत नाही. एवढी दहशत, एवढं दडपण या देशात आज कधी नव्हे एवढं आपल्याला दिसून येत आहे. देश दहशतीखाली आहे, देश मानसिक गुलामगिरीत आहे आणि म्हणून अभिव्यक्ती स्वातंत्र्य आज धोक्यात आलेलं आहे. लोकशाही नावाची गोष्ट जी आहे, डेमोक्रेसी इज द पीपल ऑफ द पीपल अँड बाय द पीपल, लोकांनी लोकांसाठी लोकांकरवी चालवलेलं राज्य, ते लोकशाही आज धोक्यात आलेली आहे, अडचणीत आलेली आहे. आरक्षण नावाची गोष्ट संपवलेली आहे, कधीच संपवलेली आहे आणि तुम्हाला उष्ट्या खरकट्या पत्राळीवर भांडणं चालू ठेवलेली आहे. संविधानाची मोडतोड चालू आहे, संविधान दिल्लीत जाळलं जात आहे, अप्रत्यक्षरित्या संविधान नाकारलं जात आहे आणि आपण मात्र इकडे वेगळ्या पद्धतीनं वाद घालताना दिसतोय. सारांश रूपाने बोलत असताना आजच्या आपल्या देशाची जी अवस्था आहे, तर बाबासाहेब आंबेडकर आणि महामानवांनी ज्यांची मी नावं घेतली त्यांनी इथं 6743 पावणे 7000 जातींचा हा आपला भारत देश आहे.
इथं वारकरी संप्रदाय, भागवत संप्रदाय, दत्त संप्रदाय, वारकरी संप्रदाय आहे, समर्थ संप्रदाय, महानुभाव संप्रदाय आहे आणि 13-14 असे हिंदू, मुस्लिम, शीख, बौद्ध, जैन, ईसाई अशासारखे 14 धर्म आहेत. तरीही 2500 वर्षापासून हा देश गुण्यागोविंदानं नांदतो आहे आणि गेली 75 वर्ष भारतीय संविधानाच्या माध्यमातून धर्मनिरपेक्षता, समाजवाद हे शब्द आमच्या भारतीयांच्या रक्ताच्या थेंबाथेंबात भिनलेले आहेत. परंतु अलीकडे मात्र धर्मनिरपेक्षता या तत्वाला, संविधानिक तत्वाला तिलांजली देण्याचे काम गेल्या 10-11 वर्षात चालू आहे. धर्मनिरपेक्षता पोचली जाताना आपल्याला दिसते आहे. या देशाची 150 कोटी 140 कोटींची जिथं सत्ता चालते त्याला संसद म्हणतात. त्या संसदेपेक्षा धर्म संसद आज सक्रिय झालेली आहे, बलशाली झालेली आहे, ताकदवान बनलेली आहे. ही खरी मोठी या देशासमोरची राष्ट्रीय अशी समस्या आहे. आमच्या बांधवांनी आतापर्यंतच्या सगळ्यांनी सांगितलं की जात अस्मिता, तर जाती अंताऐवजी जात अस्मिता जास्त बोकाळलेली आहे. खरं जात नावाची गोष्ट आम्हाला कलंकच आहे. अस्पृश्यता नावाचा कलंक बाबासाहेब तर सांगत होते, तो या देशाला लागलेला कलंक नाही. अस्पृश्यता, गुलामगिरी तो माझ्या देहाला लागलेला कलंक आहे. तीच अस्पृश्यता आपण अभिमानानं मिरवायला लागलोय की काय, अशी जात अस्मिता आपल्याला वाढवताना दिसतंय या देशामध्ये. आणि म्हणून जाती अंताकडे आपली वाटचाल झाली पाहिजे, जात अस्मितेसाठी म्हणून नाही. आणि जाती अंताकडे जाण्याचं पहिलं पाऊल म्हणजे आजची आंबेडकरी मातंग परिषद आहे. पहिलं पाऊल आहे ते. जाती अंत हे अंतिम उद्दिष्ट आहे, पण त्याच्यासाठी म्हणून जातीचे लोक एकत्र येणं, विचार करणं, आदान प्रदान करणं आणि त्यातून आपला स्वत्व, स्वाभिमान आणि स्वातंत्र्य जागा करणं, त्याचं नाव आंबेडकरवाद आहे. आणि त्या आंबेडकरवादी विचारांसाठी म्हणून समविचारी, समदुःखी आपण सगळे, देशातले सगळे एकत्र येऊन या मनुवादी व्यवस्थेच्या विरोधात लढायला हवं. याच्यासाठीचं हे कृतिशील पाऊल युवराज पवार, विकी पवार आणि बाकीच्या सहकार्यांनी टाकलेलं आहे. खरं तर कोरोनाचा व्हायरस आला होता, त्याच्यापेक्षा सुद्धा जात अस्मितेचा, धर्म अस्मितेचा व्हायरस आता सध्या देशाला पोखरताना दिसतो. उत्तर भारताचं जर तुम्ही सोशल मीडियावर चित्र पाहिलं तर तळपायाच्या आत मस्तकाला जाते, गेली नोकरी उडत, हातात हत्यार घ्यावं आणि यांचा बंदोबस्त करावा इतका अन्याय, अत्याचार देशात सध्या चालू आहे. मेलेल्या मड्याला सुद्धा स्मशानभूमीत जागा देत नाही. एका 13-14 वर्षाच्या मुलीला उचलतायत, 7-8 जण बलात्कार करतायत. मंदिरात सावलीला पावसात आधार म्हणून उभं राहिला तर जाळून मारतायत. अशा अवस्था या देशामध्ये आज चालू आहे. आणि आपण एका बाजूला दुसरीकडं गुलामगिरीत आनंद सोहळा साजरा करण्याची परंपरा जणू काय निर्माण झाली की काय. त्या मंडळींनी अतिशय चांगलं काम त्यांच्या पद्धतीनं केलं. 1925 ला शपथ घेतली, ठराव केला, निर्णय घेतला की आपल्याला काही दिवसानंतर आपल्याला या देशाचं हिंदू राष्ट्र बनवायचं आहे. 1925चं स्वप्न काही 3-4 जणांनी एकत्र येऊन ठरवलं. आज 2025 ला ते 90% त्यांनी यशस्वी केलेलं दिसून येतंय. आणि 1935 ला नाशिकच्या येवला भूमीमध्ये बाबासाहेब म्हणाले की मी इथं जन्माला आलो, इथंच मरणार नाही, तर मी बौद्ध म्हणून मरेन. आज मात्र आपण बौद्ध बांधवांच्या बद्दल मला प्रचंड आदर आहे, अभिमान आहे की महारांचं राष्ट्र ते महाराष्ट्र आणि महाराष्ट्र म्हणजे महाराष्ट्र असा अपभ्रंश, त्याची उत्पत्ती महाराष्ट्राची आहे. या देशाचे मूळ निवासी, खरे मूळचे मालक, अत्यंत क्रांतिकारी, वैचारिक पातळीवर नेतृत्व करणारे ते बांधव आहे. भले कोणी मला मागायचं असताना सुद्धा महाराजचा वकील म्हणू दे, पण जे चांगलं आहे ते चांगला या देशातल्या मनवादाला गाडण्याची निर्णय फक्त आणि फक्त पूर्वाश्रमीच्या महार आणि आताच्या नवबौद्ध बांधवांच्या मध्ये आहे. त्यांच्या खांद्याला खांदा लावून लढण्यासाठी म्हणून ही आंबेडकरी मातंग परिषद आयोजित केलेली आहे. ताकद जर वाढली तरच आपण शत्रूचा पराभव करू शकतो. आपल्या आपण भांडत बसलो तर हे कदापि शक्य नाही. आणि म्हणून आज नेहमी मी जे म्हणत असतो की दारातल्या गायीला चांगले दिवस आलेले आहेत, गोट्यातल्या
जनावरांच्या गोट्यातल्या गायीला चांगले दिवस आलेले आहेत आणि बाईला अतिशय घरातल्या वाईट दिवस आलेले आहेत. आणि महिला आयोग कसा टेबलवर जाऊन बसलाय याच्यासारखा म्हणजे निंदा नालस्ती ज्याचा शब्द सुद्धा उच्चार करू शकत नाही. आपल्याच माता भगिनी आहेत, म्हणजे ते आमच्या आंबेडकरवादी नव्हे. जो जो आंबेडकरवादी आहे तो देव दैव अध्यात्म कर्मकांड उपवास व्रत वैकल्य ज्योतिष याच्या हजारो पटीनं लाभ असतो. जे जे त्या कर्मकांडात अडकले ते टेबलवर जाऊन बसलेले आहेत. ते आंबेडकरवादी असूच शकत नाहीत. ज्यांच्याकडे पैसा आहे, बुद्धी आहे, पण ती बुद्धीचा वापर कुठं करावा हे सुद्धा ज्यांना कळलं नाही ते आज अडचणीत सापडलेले आहेत आणि त्यांचे कुटुंब उद्ध्वस्त होताना आज आपण पाहतो. आणि म्हणून बांधवांनो, हा सगळा डाव जर उधळून लावायचा असेल तर आपण सजग होणं, जागृत होणं काळाची गरज आहे. ही जी मातंग परिषद आहे त्या मातंग परिषदेच्या निमित्तानं पुन्हा एकदा आपण समविचारी आत्मचिंतन करण्यासाठी म्हणून एकत्र आलो. ही जात अस्मितेची परिषद नाही, जाती अंताचं पहिलं पाऊल टाकणारी ही परिषद आहे. जातीला बळकट करणारी परिषद नाही, तर जातीची परिषद नव्हे, ती विचारांची अस्मितेची क्रांतिकारक अशा पद्धतीची ही परिषद आहे. ते महापुरुषांच्या तत्वज्ञानाला कवेत घेऊ पाहणारी ही परिषद आहे. आणि म्हणून मी नेहमी म्हणत असतो की हिंदूंचं रक्त भगवं नसतं, हिंदूंचं रक्त भगवं नसतं, मुस्लिमांचं रक्त हिरवं नसतं, ख्रिश्चनांचं रक्त सफेद नसतं आणि बौद्धांचं रक्त निळं नसतं. किडामुंगीपासून या भूतलावर 200-2.25 देश आहेत आणि 850 अब्ज या पृथ्वीवर 200-2.25 देशातल्या माणसांची संख्या आहे. या प्रत्येक माणसाचं रक्त लालच असतं. बनवणाऱ्यांना आपण आपल्यात फरक केलेला नाही, आपण फरक करणारे कोण? आणि म्हणून जाती जाती धर्माधर्मात हा देश विघटित करण्याचं काम चालू आहे. आणि म्हणूनच एका कवीनं सांगितले, हा देश आहे आंधळ्यांची शाळा. हा देश कसा आहे? हा देश आहे आंधळ्यांची शाळा. इथं उजेडाचा रंग सुद्धा दिसत असतो काळा. ते महापुरुष आहेत, ते उजेडाचं आहे, ते प्रज्ञासूर्य आहे, पण त्याच्याकडे सुद्धा त्यांच्या पुतळीची मोडतोड केली जाते. कारण जात्यांना आणि धर्मांध प्रवृत्ती वाढत चाललेली आहे. बांधवांनो, आपण ह्या सगळ्यातून बाहेर पडायला पाहिजे. आणि बाबासाहेबांनी जे सांगितलं, एक एक जात म्हणजे एक एक राष्ट्र. इथली जाती व्यवस्था म्हणजे बिनमजलीची इमारत आहे. खालचा कितीही लायकीचा असला तर तो वर जाऊ शकत नाही. तो न्यायाधीश झाला, पण कोणतरी उठला आणि पुन्हा त्यानं आक्रमण केलं. उत्तर प्रदेशातला तो वकील उठला आणि न्यायाधीशावर जोडा फेकून मारला. खालचा कितीही लायक असला तरी तो वर जाऊ शकत नाही आणि वरचा कितीही नालायक असला तरी तो तळाचा होऊ शकत नाही. कारण इथं जात आणि धर्मानं मोठेपण बहाल केलं जातं. तेच आपल्याला खरं तर नाकारायचं आहे. आणि म्हणून जात नावाची गोष्ट अतिशय भयानक आहे. या देशाचं नुकसान जाती व्यवस्थेने केलेलं आहे. इथं जाती व्यवस्था नव्हती. हे आर्य खैबर खिंडीतून आले, घाऱ्या डोळ्याचे, पांढऱ्या कातडीचे, शेंडीवाले, जानवेवाले हे बाहेरून आले आणि इथं जाती निर्माण केल्या. इथं यज्ञ संस्कृती निर्माण केली, माणसा माणसात भेद निर्माण केले. इथं मातृसत्ताक पद्धती होती ती नष्ट केली आणि पुरुष सत्ताक जीवन पद्धती समाज व्यवस्था अस्तित्वात आणली आणि स्त्रीला तुच्छ लेखलं गेलं, उपभोगाची वस्तू तिला मानलं गेलं आणि इथं वैदिक परंपरा अस्तित्वात आणली आणि माणसं माणसापासून माणुसकीपासून दूर गेली. अशी ही षडयंत्री असलेली ही माणसं आहे. मग जात अतिशय चिवट आहे. इथं किल्लारीला भूकंप झाला, भूकंपानं जात गेली नाही. इकडं दक्षिणेत सुनामी लाट आली, सुनामी लाटेनं जात गेली नाही. आमच्या कोल्हापूर शिरोळला महापूर येतो, त्या महापुरानं जात गेली नाही. भूकंपानं जात गेली नाही, सुनामीनं जात गेली नाही आणि महापुरानं सुद्धा जात गेली नाही. कारण जात बघून ह्या संकटात सुद्धा निसर्ग असा तो निसर्गाचा कोप होता, निसर्गाचं संकट होतं. त्यात सुद्धा पाकिट येताना त्या शिरोळच्या ह्याच्यात गावच्या मध्यवस्तीत ती पाकिटं पडत होती, पण जातीच्या बाहेर, कुसाच्या बाहेर ती पाकिटं अन्नाची जात कोणती? ही जाती व्यवस्था.
किल्लारीला भूकंप झाला, पहिल्यांदा कुणाला वाचवायचं, कुसाबाहेरच्या घरांच्याकडे नंतर त्यांचं लक्ष गेलेलं आहे. म्हणजे आपल्याला माणसात हे जमा धरत नाहीत, इतकं हे जातीचं रसायन जे आहे ते भिन्न आहे, भयानक आहे. खरं तर बांधवांनो, मी या निमित्तानं एवढंच सांगेन की आपल्याला जात बळकट करायची नाही. प्रत्येकाने अतिशय विचारपूर्वक, म्हणजे ही युवराज पवार आणि ह्या मंडळींनी, विकी पवार आणि त्यांची सगळी टीम सोलापूरची जिल्ह्याची मातंग समाजाची गेली महिना 2 महिने राबतायत, रात्रंदिवस पायाला चाक बांधून फिरतायत, म्हणून तुम्ही आणि आम्ही एकत्र येऊ शकलेलो आहे. त्यांचं योगदान आहे, त्यांच्यासाठी एकदा कृतज्ञता म्हणून टाळ्या वाजवूया. आणि या मंडळीने जे विचार मांडलेला आहे, हे विचार अतिशय क्रांतिकारक असे विचार सर्वांनी मांडलेले आहेत. याच्यानंतर जे दुसरं सत्र होणार आहे त्याच्यामध्ये सुद्धा असेच क्रांतिकारक विचार हे मांडले जाणार आहे. खरं तर काल परवा सोशल मीडियावर तुम्ही ज्या वेळेला ह्याची पोस्ट टाकली त्यावेळेला त्याच्या विरोधात आता मानांना हे महार करायला लागले, धर्मांतर परिषद घेत आहेत. ते काय, ही धर्मांतर परिषद नाही, ही विचार परिवर्तनाची परिषद आहे, फुले शाहू आंबेडकरांच्या विचार तत्त्वज्ञानाची परिषद आहे. आणि ह्यातले ठराव जे होतील, म्हणजे त्यांची आपण किती झेप घ्यावी. मी लहुजी साळवे आयोगावर तज्ञ सदस्य म्हणून काम केलेलं आहे. आयोग नेमला होता लहुजी, आणि मागणी करतायत की किरसुनीला भांडवल देण्यात यावं. मागणी काय करावी हे सुद्धा कळेना. ह्यांची मजल 1 कोटी 2 कोटी पर्यंत ते 500 कोटी 1000 कोटी 10,000 कोटी मिळवत आहेत, आणि आपली मागणी तुटपुंजी थोडकी. कारण विश्वाचा आकार केवढा, तर ज्याच्या त्याच्या डोक्या एवढा. मागणीच त्यात नव्हती. आणि मग जे तमाशा लोक कलावंत असतील त्यांचं एखादं विद्यापीठ काढावं, त्याला विटाबाईचं नाव द्यावं. मी ते म्हणालो, आमच्याच नाच गाण करणाऱ्या बायकांचं जर तुम्ही करणार असाल तर मेडिकल कॉलेजला विटाबाई भाऊमान नारायणगावकर असं मेडिकल कॉलेजला नाव द्या. या सगळ्या शिफारशी वेगळ्या पद्धतीने आपण मोठ्या प्रमाणावर त्या मांडलेल्या होत्या. मुद्दा हा आहे की मागणी काय करतो. मध्यंतरी एका ठिकाणी कार्यक्रमाला गेलो, 2-4 आले, म्हणले तुम्ही चांगलं बोलता सर, आम्ही तुमची 13-14 पुस्तकं वाचलेली आहेत, पण तुमचा एक दोष आहे, तुम्हाला जातीचा अभिमान नाही असं वाटतंय आम्हाला. म्हणलं आता जातीमुळं तर पुसाच्या बाहेर बसलो होतो, जातीमुळं तर पंक्तीतनं उठवलं होतं, जातीमुळं माझ्या वाट्याला काय काय आलं. म्हणलं तुम्हाला काय सांगितलं, महाराष्ट्राला जेवढं ओरडून सांगायचं. म्हणजे तुम्हाला आणखीन एक मुद्दा इथं सांगतो, स्पष्ट करतो. लहानपणी मी कोतराज होतो, वडील कोतराज होते. शेजार बाजारच्या गावात आम्ही मागायला जायचो अमावस्या पौर्णिमेला. एका गावात शेजारच्या वाडी आहे छोटीशी, माझ्या गावच्या तिथं. पौर्णिमेला मागायला गेल्यावर तिथल्या पाटलांनी पुरणपोळीचं जेवण मला दिलं. मागायला गेल्यावर खुश, चुलते खुश, मी खुश, सगळेच खुश. मनसोक्त जेवण केलं. 3ऱ्या-4थ्या दिवशी त्याच गावातला शेजारचा त्यांच्या माझ्या वर्गात असणारा विद्यार्थी भेटला, मित्रवर्ग मित्र भेटला. मला शरद, परवा तू आला होतास काय तिथं मदान मागायला लक्ष्मी यायचं? तर म्हणलं हो. जेवलास का? म्हणलं अरे पुरणपोळीचं जेवण होतं. अरे म्हणलं कशाला जेवलास? त्यामुळे सर मी पहिल्यांदा सांगतो म्हणलं काय, अरे तुकडं आम्ही मागून खाणारी माणसं, उंड मागून खाणारी माणसं. अरे म्हणले त्या पाटलाला मुलबाड होत नव्हतं, नवस साया सगळं केलेलं, औषध उपचार केला, सगळं महाराष्ट्र पालता घातला, काय त्याला यश आलं नाही. शेवटी एका दिवृषाकडे गेला, नाशिक आता कसा आहे दिवृषी, रस्त्याकडे तो गेला. त्यानं सांगितलं की मुलबाळ जन्माला यायचं असेल, आणि जर मुलबाळ जन्माला आलं तर विकलांग येईल, ते सुदृढ जन्माला यायचं असेल तर भेटला मांग फिटला पान, मांग शुभ असतो, त्याला बोलव, त्याला जेवण घाल. बांधव आज म्हणजे डोळ्यात पाणी येतं. मी जेवलो आणि त्या वर्गातल्या मित्रांनी सांगितलं, अरे त्याच्या घरातल्या माणसांनी विष्ठा केली होती आणि ती विष्ठा तुमच्या जेवणात टाकली होती, ते तुम्हाला चाललेलं आहे. हे जातीनं माझ्या वाट्याला आले. अभिमान बाळगण्याची गोष्ट नाही. पंक्तीतनं नाम लावलेलं असताना मानट्यानो उठा, मारट्यानो उठा, हे वाट्याला आलेलं आहे. कशाचा अभिमान बाळगायचा? आणि म्हणून ही गाडली पाहिजे जात. तर मी म्हणलं, त्यांना सांगत होतो, ते म्हणजे मागणी काय करायला पाहिजे होती तुम्ही, तर आता ऐका. ते म्हणाले माटुंग्याबद्दलचा इतिहास माहिती आहे का तुम्हाला मुंबईच्या? तर म्हणलं मी आझाद मैदानावर बोललोय, शिवाजी पार्कला बोललोय, मला माटुंगा माहिती आहे, सांगा म्हणले इतिहास. तर म्हणलं मी मागाचा 2500 वर्षाचा इतिहास अभ्यासला आहे.
तिथं मातंग लोक बहुसंख्येनं राहत होते आणि ते ब्रिटिशांना मानता येत नव्हतं माटंग माटंग माटंग, तर त्यांनी माटंग माटंग करत ते माटुंगा झालेलं आहे. हा म्हणले माहित आहे की तुम्हाला? मग म्हणले त्या माटुंग्याचं मानवाडा असं नामांतर करा म्हणून मराठवाड्याला जसं या लोकांनी केलं ना बाबासाहेबांचं नामांतर, तर माटुंग्याचं मानवाडा हे मुंबईत नामांतर झालं पाहिजे, त्याच्यासाठी आंदोलन करा. मी म्हणलं ते माझं शक्य नाही, मला शक्य नाही, मागणी काय करा? ते म्हणले अहो तो जो आपल्याला काही चांगलं खायला मिळत नव्हतं, आपण मोठा प्राणी खाल्ला होता बापजाद्यांनी, त्याला राष्ट्रीय प्राणी म्हणून घोषित करायला पाहिजे. काय मागणी असतात का ठराव असतो? झेप किती आपली. आणि म्हणून बांधवांनो बाबासाहेबांनी सांगितलं टाचा घासून मरा पण मृत मांस खाऊ नका. ते पाळलं म्हणून आपण इथं माणसात आलोय आणि परिषद घ्यायला शक्य झालोय. खरं तर ही परिषद म्हणजे बाबासाहेब आंबेडकरांचा विचार हा जातवाद, धर्मवाद आणि कट्टरतावाद याच्यावरचं एक प्रभावी परिणामकारक औषध, त्याचं नाव आहे आंबेडकरवाद. मातंग बहुजनांच्या मागासलेपणाचं आत्मचिंतन करण्याचं खरं काम करणारी ही परिषद आहे. किंबहुना आपल्या मागासपणाची कारणमीमांसा करणारं सिंहावलोकन म्हणजे ही परिषद आहे. मानवमुक्तीचा हुंकार म्हणजे ही परिषद आहे. हजारो वर्षांची अस्पृश्यता आणि गुलामगिरी नाकारणारा जो सुरुंग लावला गेला त्या सुरुंगाचं नाव आहे डॉक्टर आंबेडकरवाद. आणि या अर्थानं आपण देवदैव अध्यात्म कर्मकांड ज्योतिष याचा गर्दनकाळ म्हणजे आंबेडकरवाद आहे. माणूस माणुसकी आणि मानवतावाद म्हणजे आंबेडकरवाद आहे. ज्ञान विज्ञान सुसंस्कार याचं दुसरं नाव आंबेडकरवाद आहे. आणि स्वत्व स्वाभिमान आणि स्वातंत्र्य याचा विचार म्हणजे आंबेडकरवाद आहे. अस्तित्व आणि अस्मितेचा लढा, आम्ही माणसं आहोत, माणसासारखं जगलं पाहिजे याचं दुसरं नाव आंबेडकरवाद आहे. आणि म्हणून आंबेडकरी मातंग परिषद या ठिकाणी घेतलेली आहे. आंबेडकरी चळवळीत ज्या मातंगांनी योगदान दिलं त्याचा इतिहास आता आमच्या विकास भाऊंनी सांगितला की त्या 200 पानांच्या ग्रंथात मी लिहिलेला आहे. बुद्ध चळवळीपासून बुद्धांच्या धर्माच्या चळवळीत कोण कोण होते त्याचा इतिहास आपण लिहिलेला आहे. त्याच्याकडे अधिकचं न जाता या निमित्तानं मला एवढंच सांगायचं आहे की अधिकचा वेळ न घेता की आज जसे सुकुमार कांबळे आहेत, रमेश राक्षे आहेत, पुण्यात अंतर सोनवणे आहेत, विकास दादा आहेत, ही सारी मंडळी, अशोक पालके आहेत, ही सारी मंडळी ज्या पद्धतीनं काम करतायत तशी त्या काळात बाबासाहेबांच्या समवेत होती का मातंग? तर ती होती. त्यांची नामावली फक्त मी या निमित्तानं सांगतो की या ठिकाणी सीताराम बाबाजी लांडगे, केरबा जाधव, रामचंद्र सकट, आरजी खंडागळे अण्णा, बाळकृष्ण बडेकर, किसन वाघमारे, के.एम. काळोखे, दादा शेंडगे, भागवत पवार, आबा खंडाळे, मोहन साठे, आनंदराव लोखंडे, विष्णू पोताळजी, लक्ष्मण बाबाजी वाघमारे, शंकरराव साठे, तुका गणेशाचार्य, माता मोरे, की.जी. कुचेकर, बाबुराव गायकवाड, शांताबाई सकाटे, दौलतराव वायदंडे आणि शकुंतला वायदंडे ही जनता प्रबुद्ध भारत, मूक नायक आणि बाबासाहेब आंबेडकरांची जी भाषणं आहेत त्याच्यात उल्लेख असलेले मांग आहेत. आम्ही बाबासाहेबांच्या सोबत सावलीसारखे होतो, बाबासाहेबांच्या गाडीचे चालक होतो, बाबासाहेबांचे संरक्षक होतो आणि बाबासाहेबांचा क्रांतीचा रथ पुढे नेणारे आम्ही होतो. याचा हा धांडुळा फक्त नामोल्लेख केले, त्यांचा इतिहास आपण लिहिलेला आहे स्वतंत्रपणानं. खरं तर ही परिषद ही पहिली परिषद आहे का? आमच्या बंधूंनी घेतली, अशोकदादांनी आंबेजोगाईला, ती पहिली परिषद आहे का? नाही. आम्ही त्याचं अनुकरण करतोय. 1912 साली पुण्याच्या फर्ग्युसन कॉलेजच्या ॲम्फी थिएटरमध्ये पहिली मातंगांची परिषद झालेली होती. मातंग विजय आणि मातंग तलवार या नावाची दैनिक आपण चालू करूया. मागानी ग्रहण मागायचं बंद करूया. मागानी वाघ्या मुरळी पोतराज देवदाशी या प्रथा बंद करूया आणि आपण माणूस म्हणून जगूया असे ठराव 1912 साली, आज त्याला 125 वर्ष होत आली. अशा परिषदा तिथपासून आजपर्यंत होत आहेत. म्हणूनच हा क्रांतीचा रथ इथपर्यंत आलेला आहे. म्हणून आम्हाला ही परिषद घ्यावी लागली आणि आजही आम्ही त्या महापुरुषांच्या विचारांचे वाहक आहोत हे आम्ही सांगतोय. कसबे तडवळीला 23 फेब्रुवारी 41 ला झाली. अहमदनगर अहिल्या, आता आपण कर्तृत्व एवढंच केलं की नावं फक्त बदलत गेलो. म्हणजे उस्मानाबादचं धाराशिव केलं, छत्रपती संभाजीनगर केलं, तर त्या जिल्ह्याचा विकास हा नंतरचा भाग आहे. आणि आता तर देशावर राज्य करणारी मंडळी आई वडिलाच्या पोटीच मी जन्माला आलो नाही असं म्हणताय. माझा जन्म बायोलॉजिकल झालेलाच नाही म्हणतात. थेट वर्ण खाली ढगातनं. कुठलं
तत्वज्ञान जगाला सांगतात. देश रसातळाला गेला तुम्ही विश्वगुरु म्हणून घेताय. महागाई, बेकारी, 13.5 लाख स्त्रिया गेल्यावर 10 वर्षात गायब आहेत या देशातून. एर्जिन फाईल आणि नाशिक फाईल हे नव्हे, 13.5 लाख स्त्रिया 2014 पासून आज अखेर गायब आहेत या देशातल्या. त्या सगळ्या बहुजन आहेत. काय केलं त्यांचं? दरवर्षी 3,500 दलितांच्या कत्तली केल्या जात आहेत. चांगला शर्ट घातला, गाडी नवीन घेतली दलितांना, त्यांच्या डोळ्यांना सहन होईना, ते मारतायत, जाळतायत, माता भगिनींच्यावर अन्याय अत्याचार करतायत. हे सगळं आपण बचवण्यासाठी म्हणून आपल्यात ताकद आली पाहिजे. आपले मतभेद, राक्षसाहेब बोलले मला नाही आवडलं की दोघीच आहे. दोघी तर दोघी, त्याचं सकारात्मक आपण बघूया. इथून पुढे आंबेडकरवादी परिषदा नको, अशा शेकडो लाखो झाल्या पाहिजेत, तर हा पेटणारा समाज आहे. घ्यायचे नाहीत कशासाठी? हे घेत आलेले आहेत, आपण घ्यायचे आहेत. हजारो वेळा घन घालून सुद्धा बदलणार. तिकडे शेंद्र्याला जातात, गळ खुपसून घेतात, ते चंद्रपूरला जातात. अरे हे उद लक्ष्मी आईच्या नावानं बंद करूया आणि बुद्ध म्हणत या देशावर राज्य करूया. हे कधी तयार होणार? याच्यासाठी विचारांचं जागरण करावं लागेल. त्या परिषदा वारंवार घ्याव्या लागतील. अजूनही हा समाज दैव, अध्यात्म, कर्मकांड, उपवास, व्रत, वैकल्य यात अडकून पडला. ज्योतिष, भविष्य ह्याला बाहेर काढायचं तर 1000 वेळा घालून घालावे लागतील राज्याचे आहे. आणि तो तुमच्यासारखे घातलेला घालायला पाहिजे. इथून पुढे होऊ नये असं नव्हे तर झाल्या पाहिजेत, गावोगावात झाले पाहिजेत, भागाभागात झाले पाहिजेत. आणि ह्यांना पटो नाही तर न पटो, एक वेळ सांगावर येऊ द्या, पण त्यांना सांगणं, कारण हे आजारच वाईट आहे तर गोळी कडू द्यावीच लागणार आहे. त्यांना वाईट भाषेत का असना शब्द पटणारे नाही. तिकडे सांगितलं ना कोणतरी छत्रपती संभाजीनगरला ही धर्म परिषद आहे, मागांची माती भडकवणारी आता लोक तयार झालेत. अरे आम्ही माती भडकवणारे नाही, भडकलेली माती डोकी जी आहे ती माती डोके जागेवर आणणारी माणसं आम्ही आहोत. त्याच्यासाठीची ही तळमळ आहे, त्याच्यासाठीची परिषद आहे. आम्ही लगेच धर्म बदला वगैरे धर्मांतर परिषद नाही. अगोदर माणूस व्हा. तुम्हाला माणूस समजायला तयार नाही. मांगाची पोरं त्या बुलढाण्याकडे विदर्भात खेळत होती मंदिरा शेजारी उन्हाळ्यात. बॉल गेला मंदिरात म्हणून आणायला गेली. तिघांना दिवसभर नागडं करून तापलेल्या तव्यावर उभं केलं आणि हंटरचे फटके दिले. आणि तरी तुमची मंदिराकडे वाटचाल. मंदिराकडे पाठ करूया आणि विहाराकडे तोंड करूया. या महासमाजातून उद्या पोतराज नाही, एक काळी होता शरद गायकवाड पोतराज, ते मंदिराकडे पाठ करवली, दैववादाकडे पाठ करवली, म्हणून आज तो प्राध्यापक होऊ शकला. हे कधीतरी आपण बघायला पाहिजे. म्हणून हे नाकारूया बांधवांना. कसबे तडवळे अहमदनगर जिल्ह्यात जी झाली, हेरगावला झाली, नाशिकमध्ये जुन्नरला झाली, दौंडला झाली. आरजे अण्णा मी गेल्या वेळेस पुण्याच्या परिषदेत, आणि झालेल्या परिषदांवर टीका नको, ते आपले समविचार आहेत. मुळात तुम्ही मुठभर तुमचेच तुम्हाला विरोध करतायत, इतर तर सनातनी करतायतच मनुवादी. आपणच आपल्याच्यावर टीका करायला लागलो तर चुकेल ना. आता माझं बोलताना काय चुकेल? आपण काय सद्गुणांचा पुतळा आणि 100% कुठलाच माणूस परिपूर्ण नसतो ना. ठराव केले नाहीत न करू दे, पण झाली परिषद. 4 लोक एकत्र आली आणि फुलेशाहू आंबेडकर, अण्णाभाऊ, लहुजी आणि मुक्ता साळवे, आम्ही धर्म नसलेली माणसं या विचारांचा गजर तिथं झाला. त्याचं कौतुक आपण करू. करकमला झाली, बीडीडी चाळ नायगावला झाली परिषद, नाशिकला झाली देवळाली कॅम्पला, नागपूर जवळच्या काटोलला परिषद झाली. आणि अशा ह्या परिषदा जवळजवळ 14-15 परिषदा ह्या महाराष्ट्रात आणि देशभरात मातंग समाजाच्या त्या काळात झाल्या. त्याचा सगळा इतिहास आपण लिहिलेला आहे. मुद्दा हाच आहे की पुन्हा एकदा आपण हे सगळं बदलायला पाहिजे आणि ज्या काही वाईट गोष्टी आहेत त्याच्यावर खरं तर भाष्य करायला पाहिजे. बाबासाहेबांनी महार परिषदा नाही घेतल्या, फक्त स्वतः उपस्थित राहिले. केवळ परिषदा घेऊन थांबले नाहीत, तर मे 1926ला रहमतपूरमध्ये, माझ्या सातारा तालुक्यात सातारा जिल्ह्यात ते गाव आहे, सातारा जिल्हा महार परिषदेचं अधिवेशन तिथं घेतलं. बहिष्कृत परिषदेचं त्या ठिकाणी घेतलं. धनजीबाई कपूर होते मामलेदार त्या काळात, आणि त्या ठिकाणी शिवतरकर, फलटणचे माधवराव ऐहोळे, वनमाळी, गायकवाड, खंडकर, जावळे, कृष्णराव कदम, मासा गायकवाड, जनार्दन रणपिसे, ही सगळी मंडळी समाजाची एकत्र आलेली होती. तेवढ्यावरून पुन्हा फलटणला गेले बाबासाहेब.
आणि हे माग महार एकत्र जेवत सुद्धा नाही. आज आपण ऐक्याची परिषद करायला लागलो. ही माग महार सलोका परिषद आहे, ती धर्मांतर परिषद नाही. हे एकदा पुन्हा महाराष्ट्राला आपण सांगूया. ही माग महाराजच्या सलोका निर्माण व्हावा म्हणूनची ही परिषद आहे. बाबासाहेबांनी 30 सप्टेंबर 1929 ला फलटणच्या मागवाड्यात माग आणि महार हे स्नेह भोजन त्या ठिकाणी घडवून आणलं आणि नंतर फलटणच्या निंबाळकरांनी बाबासाहेबांचं त्या काळात सत्कार केलेला होता, कौतुक केलेलं होतं. 23 एप्रिल 1939 ला पुन्हा दुसरी माग महार स्नेह भोजन अशी एक प्रयोग बाबासाहेबांनी त्या काळात केलेला होता. मुद्दा हाच आहे की आपण बदलत चाललोय, परंतु आजही मी परवाही म्हणालो मुक्ता साळवे साहित्य संमेलनात की सूर्य चंद्राच्या ग्रहणापेक्षा मनूच्या ग्रहणातून मातंगाने बहुजनांनी बाहेर पडावं याच्यासाठीच हे परिषद आहे. खरं तर तांबा पितळेचे टाक आता बाजूला टाकले पाहिजेत. देवारा थोडासा मागांनी आणि बहुजनांनी, दैववादी बहुजनांनी बाजूला सरकवायला पाहिजे आणि तिथं कॉम्प्युटर ठेवायला पाहिजे आणि हलगीवर पडणारी मागांची बोटं ती आता संगणकाच्या कीबोर्डवर जर आली तर मागवाड्यात वाघ्या मुरळी देवदाशी कोकरा जोगती हे तयार होणार नाही, तर मामलेदार, तहसीलदार, कलेक्टर असे तयार होतील. हा मुद्दा या ठिकाणी महत्वाचा आहे आणि म्हणून आपल्याला आरपार बदलण्यासाठीची परिषद आहे. आपल्यातले दोष पण आपण बघूया. हे सिंहावलोकन आहे आणि म्हणून आपण वाकाचे पिंडे टाकून देऊया आणि पुस्तकांची बंडलं दीक्षाभूमीवरून आणि चैत्यभूमीवरून आपापल्या घरी आणूया. महापुरुषांचे विचार आपल्या मुलाबाळांना सांगूया. चौकटीचे देवाचे फोटो बाजूला करूया आणि महापुरुषांचे फोटो चौकटीला लावले तर पोरग पोत्राज न होता प्राध्यापक, डॉक्टर, वकील, इंजिनियर बनून या देशावर राज्य करेल. त्याच्यासाठीची ही परिषद आहे आणि म्हणून आपण बदलूया एवढंच या निमित्तानं सांगतो. जग चांदावर आणि मांग बांधावर, मांगवाड्याला नालंदा, महारवाड्याला तक्षशिला, चांभारवाड्याला सारनाथ बनवूया. सारा भारत आपण बुद्धमय बनवूया. यासाठी आपण सांगतो. जय भीम, जय भारत. पोखराजाचा प्राध्यापक आणि प्राध्यापकांना सांगितलेली विचाराची दिशा आजच्या या प्रथम सत्रामध्ये आपण सर्वांनी ऐकली. या प्रथम सत्राचे उद्घाटक सन्माननीय राक्षस साहेबांचं म्हणणं असं आहे की आज वेळ झालेला आहे. त्यांचं उद्घाटकीय भाषण दुसऱ्या सत्राच्या सुरुवातीला जे बोलतो म्हणताय, तर मी आपणा सर्वांच्या वतीनं त्यांना तुमच्यानंतर बरं ठीक आहे, दुसऱ्या सत्राचे अध्यक्ष सन्माननीय सुकुमार कांबळे सर बोलल्यानंतर राक्षस सर बोलतील असं मी आपल्या सर्वांना या ठिकाणी सांगतो. खरं तर सगळे अगदी आतुर आहे, पण मी आपल्या सर्वांची या ठिकाणी माफी मागतो आणि दुसऱ्या सत्राच्या अगोदरचं हे पहिलं सत्र या ठिकाणी समाप्त करण्या अगोदर आपल्या सर्वांना या ठिकाणी विनंती करतो की अर्ध्या तासाचं जेवणासाठी आपल्याला वेळ देण्यात आलेली, कृपया अर्ध्या तासामध्ये जेवण करून पुन्हा दुसऱ्या सत्रासाठी या हॉलमध्ये यावं असं या ठिकाणी सूचना देऊन मी थांबतो. धन्यवाद. जय भीम.